आज आपण असं गाव पण त्या गावाने चक्क पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. बंदी घातली, आम्ही पाण्याबद्दल घातली असा विषय आमचा. मग आता तुम्ही पुढाऱ्यांची चर्चा करण्यास तयार आहात? आता कुणी आले तर म्हणले तर आम्ही हा नाही घेतला, आम्ही पाण्याबाबत. नक्कीच हे आपल्याला याच्यात राजकारण घडतंय काहीतरी आणि हे पुढाऱ्याला मुळात घडत असेल म्हणून आम्ही एकमुखाने असा निर्णय घेतला की आता आपण पुढाऱ्यांनाच गावबंदी करूया. पण सर्वात मोठा सिंहाचा वाटा असेल तर संगमनेर तालुक्याचा आहे आणि आमचा संगमनेरचा प्रतिनिधी याबद्दल शब्द सुद्धा बोलत नाही. 40च्या पुढील मुलं आमच्या गावामध्ये जवळजवळ नवरदेव आज 20-25 मुलं बिगर लग्नाची राहिलेले. आज आपण असं गाव पण त्या गावाने चक्क पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील हे कसारी हे गाव, या गावाने चक्क गावात राजकीय पुढाऱ्यांना येण्यासच ग्रामसभेच्या ठरावात मंजुरी घेऊन बंदी घातली. याचा असा सूचना फलकही या गावामध्ये लावण्यात आलेला आहे. बघूया आपण काय फलक आहे. समाजात एरवी पुढारी नेते दिसले की गाव जमा होते, मात्र याच पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी करण्यात आल्याने या गावाची आणि येथील नागरिकांची सर्वत्र चर्चा होते आहे. होय, पुढाऱ्यांना येथे गावबंदी. चला तर मग जाऊया आणि पाहूया काय आहे या गावातील समस्या आणि का गावाने घेतलाय पुढाऱ्यांना गावबंदीसाठीचा हा निर्णय. संगमनेर तालुक्यातील कसारे या गावात पुढाऱ्यांना येथे गावबंदी आहे असा फलक लावला असून गेली 48 वर्षे निळवंडे कालवे पूर्ण होत नसून अपयशी ठरलेल्या सर्व पुढाऱ्यांना ग्रामसभेत ठराव घेऊन एक मुखाने गावबंदी करण्यात आली असून असा फलकही गावात लावण्यात आलेला आहे. या गावातील काय आहे समस्या आणि काय आहे ग्रामस्थांची मागणी याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश खेमनर आणि दत्तात्रय घोलप यांनी. नमस्कार, वयसमध्ये स्वागत आहे. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कसारी या गावात, या गावाने चक्क ग्रामसभेत ठराव घेऊन राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. बंदीचं कारण काय आहे ते सूचना फलक लावून ग्रामसभेने ठराव घेऊन हा सूचना फलक लावला आहे. सदरच्या काळामध्ये लोकसभेची निवडणुकी असून दार लढत चालू असताना या गावामध्ये प्रत्येक गावोगावी मतदारांना गळ घालण्यासाठी पुढारी येत आहे, पण चक्क या गावाने बंदी घातली आहे. या बंदीचं कारण काय आहे आपण सदर या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया. तो सूचना फलक लावलाय तर पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी आहे, तर काय कारण आहे, आपण का पुढाऱ्यांवर बंदी घातली आहे? बंदी अशी घातली, इथून मागं 50 वर्षे झाली निवडून काम पूर्ण झालेलं आहे. पुढं पाटाचं काम होऊन द्यायना, म्हणजे पक्ष एक होऊन द्यायना का जनता म्हणजे कोण होऊन द्यायना ते अजून काय फिक्स झालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार नाही टाकला, परंतु कोणत्याही नेत्याच्या पुढाऱ्याला आम्ही गावात बंदी केली. कोणत्याही पक्षाची आतापर्यंत पुढाऱ्यांनी तुम्हाला काही आश्वासन दिले असते ना? काही भरपूर असं आयुष्य संपूर्ण मग 2-3 पिढ्या गेल्या ना आश्वासन आणि आम्हाला पेण्याचाच प्रश्न लय अवघड आहे. आणि आमच्या इथं मुलं फार म्हातारे होत चालले, कोणी मुली द्यायना आमच्या मुलांना. किती वर्षापासून हा वेगळा चाललेला आहे? 50 वर्ष झाली, 48 वर्ष पूर्ण धरण होऊन 48 वर्ष झाली. पाणी साठा पूर्ण होऊन 21 नवरदेव आज कोणी मुली देती नाही असा परिसर बघितलं तर कोणी लक्ष द्यायना. आमच्या तिथं पाण्याचं निळवंडे, पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही आमच्याकडे. आज अशी पोझिशन आहे का लोकांना वन करत भटकावं लागत, विहिरीनी पाणी नाही राहिलं. लग्न न होण्याचं कारण काय? हेच पाणी नाही. दुष्काळ लोक म्हणते दुष्काळ भागात कोरडवाहू भागात मुली द्यायच्या काय, हा प्रश्न मोठा. शेतकरी असल्यामुळे आज सलग 48 वर्षापासून राजकारणी भूल थापा देत आहे. थापांना कंटाळून इथल्या ग्रामस्थांनी आणि ग्रामसभेने असा निर्णय घेतला की या गावामध्ये काही पुढाऱ्याला पाय ठेवले. पुढारी गावात आलंच नाही तर राजकारण येण्याचा संबंध नाही. राजकारण नाही आलं तर विकास होणार आहे का? निवडणुकीचं धरणाचं पाणी ते जे पाटाचे जे कामं आहे ते कामं पूर्णत्वावर नेण्यासाठी तुम्ही गावात येऊन बंदी करून कामं पूर्ण होणार नाही. तुम्ही कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार यापुढे? आता ठराव मंजूर होणार आहे असं काय केलं पाहिजे? नाही पण आमच्याकडे कोणी यायलाच तयार नाही, आम्हाला सांगायलाच तयार नाही, म्हणायलाच नाही. आता तुम्ही जे कपड्यालाच गावात बंदी घातली कशासाठी? मग बंदी घातली, आम्ही पाण्याबद्दल घातली असा विषय आमच्याकडे. मग आता तुम्ही पुढे चर्चा करण्यास तयार आहात? आता कुणी आले तर म्हणले तर आम्ही हा नाही घेतला, आम्ही हा नाही पाण्याबाबत. नाहीतरी आता कुठे काहीच करू शकत नाही. कोर्टात निर्णय चालू आहे, कोर्ट सर्व करणार आहे. औरंगाबाद खंडपीठाला चालू आहे. कोर्ट आमचं पूर्ण मागणी झालेलं आहे आणि कोर्टाने एवढ्या आधी दिलेले आहे का पोलीस बंदोबस्त मध्ये काम चालू करावं.
आतापर्यंत पुढाऱ्यांनी तुमची मागणी मान्यच नाही केलं. नाही केलं. झाल्याच नाही. आम्ही गावबंदी यासाठी केली की 50 वर्षापासून पाणी प्रकल्प आमचा रखडलाय आणि धरण पूर्ण होऊन सुद्धा त्याचे कालवे बाकी आहे. त्याच्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की ज्यामुळं आज एखाद्या प्रकल्पाला 7 आणि 8 TMCच्या प्रकल्पाला जर तुमचं एवढे 50 वर्ष जर लागू शकते तर मग काय असं, मग आपण कोणामुळं लागले, कशामुळं लागले? मग आमच्या हे असं थोडं हळूहळू असं लक्षात आलं की नक्कीच हे आपल्याला याच्यात राजकारण घडतंय काहीतरी आणि हे पुढाऱ्यामुळंच घडत असेल. म्हणून आम्ही एकमुखाने असा निर्णय घेतला की आता आपण पुढाऱ्यांनाच गावबंदी करूया. कारण ह्या काळामध्ये आमच्यावाले आज आम्ही एवढं तळतळायचं कारण असं आहे की आम्ही आज असे 40च्या पुढील मुलं आमच्या गावामध्ये जवळजवळ नवरदेव आज 20-25 मुलं बिगर लग्नाची राहिलेले तर त्यांना मुली देईना कोणी. आपण म्हणायला गेलं त्यांना काही तर ते समोरचे लोक म्हणतात तुम्हाला प्यायला पाणी नाही आहे तर तुम्हाला मुली काय करतील, आमच्या मुलीला काय करायचंय? आणि आजची परिस्थिती अशी आहे तिकडं आत्महत्या करते नाही, आम्हाला कुटुंब वाचवायसाठी एखाद्या दिवस नक्षलवादी सुद्धा बनावं लागेल. आम्हाला कुटुंब आमचं वाचवायचं असेल तर आमची स्वतः गेलं तर चालेल, आम्हाला काही फरक नाही, पण आमचं कुटुंब तर जगल ना. तुम्हाला वाटतंय का गावबंदी केल्याने काही फरक पडू शकतो? पडेल ना, का नाही पडणार? 182 गाव आहे, 182 गावातून एका गावात जर पुढाऱ्यांना गावबंदी केली याचा फरक पडू शकतो? पडू शकतो ना, का नाही पडू शकत? नाही आहे ना 5-25 गाव आहे फक्त. आणि आज आमच्या गावामुळं जर हे झालं बरेच गाव पुढे येईल आणि लोकांना जनमतामध्ये आहेच ना, लोकांना वाटतंय नाही यांनी केलं ते बरोबर केलं. आज आम्हाला भरपूर प्रतिक्रिया येत आहे. ठीक आहे, काही 2-4 जणांमुळे तर नसेल काहींची गावबंदी होत, पण आमच्या पाठीमागे आज 182 गाव आहे. शेतकऱ्यांचं जे पुनर्वसन होतं ते कंप्लीट झालं आहे. त्यांच्या जमिनीचे त्यांना मोबदला भेटलेला आहे आणि या पिसटनी छोटे शेतकरी उभे करून तो 0 ते 28 किलोमीटरमधलं काम बंद पाडायचा प्रयत्न चालू आहे. 258 कोटी आज 50 म्हणजे आज 7 वर्षापासून पडू नये आणि ते वळवायचा प्रयत्न चालू आहे तापई खोऱ्याकडं. तर तो वळत असताना सुद्धा आम्ही त्याला स्टे आणला आणि आमचे अजित काळे म्हणून औरंगाबाद खंडपीठाचे वकील ते रुपये न घेता 182 गावासाठी लढा देत आहेत. आणि इथून गेलेल्या शेतकऱ्यांची त्यांना एवढा तळमळ वाटते का हा लढा कुठल्या पुढाऱ्याचा नाही आहे, हा नुसता शेतकरी आणि शेतकऱ्यांचाच लढा आहे. आणि शेतकऱ्याच्या लढ्यासाठी त्यांनी उपाय न घेता आज आमची 25 लाख रुपये डिपॉझिट पाहिजे असतं त्याच्या याचिकेसाठी, व त्यांनी 1 रुपया न घेता आमचं निवडण्याचा लढा त्या टोकाला गेला. परंतु आज अशी परिस्थिती आमच्या गावांना बंदी घातली, परंतु इथले स्थानिक पुढारी भाजप असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो आजही आमच्या गावामध्ये प्रयत्न करतात. आम्हाला हे करून एक खड्डीत जमा करून परत आम्हाला त्यांना हटवण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्याच्यामुळे आमच्यावर काही कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि यात जर कुठलाही नेता गावात घुसला आणि पुढे त्याची काही आपत्ती जर त्याच्या गाडीवर त्याच्यावर दगडफेक झाली किंवा त्याच्या जीवात धोका झाला तर याला सर्वस्वी जबाबदार तोच राहील. कारण आम्ही त्याचा पुरावा म्हणून इथं बोर्ड गावाच्या विषयीवर टांगले तेव्हा त्याबद्दल ही कार्यकर्त्यांनी राजकारण्यांनी यात दखल घ्यावी आणि या गावात चुकून घुसण्याचा प्रयत्न करू नये. एवढी वेळ आज आपण असं गाव पण त्या गावाने चक्क पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. बंदी घातली, आम्ही पाण्याबद्दल घातली असा विषय आमचा. मग आता तुम्ही पुढाऱ्यांची चर्चा करण्यास तयार आहात? आता कुणी आले तर म्हणले तर आम्ही हा नाही घेतला, आम्ही पाण्याबद्दल. नक्कीच हे आपल्याला याच्यात राजकारण घडतंय काहीतरी आणि हे पुढाऱ्यामुळंच घडत असेल. म्हणून आम्ही एकमुखाने असा निर्णय घेतला की आता आपण पुढाऱ्यांनाच गावबंदी करूया. पण सर्वात मोठा सिंहाचा वाटा असेल तर संगमनेर तालुक्याचा आहे आणि आमचा संगमनेरचा प्रतिनिधी याबद्दल शब्द सुद्धा बोलत नाही. 40च्या पुढील मुलं आमच्या गावामध्ये जवळजवळ नवरदेव आज 20-25 मुलं बिगर लग्नाची राहिलेले